कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं सूर्या? भेटल्या काकी? काटाव बघितलंस का रे? गावातलं कोपरा कोपरा पिंजून काढलाय, कुठंच नाही ते। गावातल्या माणसांना विचारलं? हां, कोणीतरी बघितलं असेल ना त्यांना? नाही बघितलं कुणी, कोणालाच माहित नाही। मला वाटतं काल जे झालं ना, त्याचा राग धरून निघून गेली असणार इथे। नाही सूर्या, मला नाही असं वाटत। का कोणाच ठाऊक, पण काल जे काही झालं त्याचा मागे जाऊन मी विचार केला ना, तर मला असं वाटतंय की काकी काहीतरी मला सांगायचा प्रयत्न करत होत्या, पण मी त्यांचं काहीच ऐकून घेतलं नाही। सूर्य आला, सांभाळा। सांभाळा। छत्री कोण नाही आलंय? तुझा आलाम बैल बंद कर, स्वप्न पडलं असेल तुला। डॅडी, हा नाही म्हणजे सकाळ झाली तरी सूर्य अजून आला नाही, मग आपण काय समजायचं? मला काय वाटतंय, सकाळ झाली तरी आला नाही म्हणजे त्याला काही समजलं नसेल। आम्हाला बी तसंच वाटते। आजचा दिवस महत्वाचा आहे, सावध राहायला हवं। तुझा चिरंजीवांना उठव, त्यांना म्हणावं सुनबाईंना उठवा, छान असत्याचं बघा। रात्रभर सोफ्यावर बसतो, पाठ अवघडली पार आमची। हा का बरं आला नसेल? आणि सगळं कळून बी आला नसेल तर काय प्लॅन बिन करत नसेल ना? वहिनी, तू काल तिला असं नाही बोललं पाहिजे होतं। तिने त्याचाच राग धरला असणार। तिला ना आता या घरात परक्यासारखं वाटत असणार, म्हणून सोडून गेली ती। नाही धनु दीदी, काय पण काय, एवढ्या तेवढ्या गोष्टीवर थोडी ना ती घर सोडून जाणार आहे। आणि आपण तिची एवढी मोठी चूक माफ केली आहे ना, वहिनीची एवढीची चूक का नाही माफ करू शकत ती? अरे तुम्ही नका वाद घालू, आपल्याला कोणालाच माहित नाही ती कुठं आहे ते। आपल्याला तिला हुडकायला पाहिजे, ती गावली पाहिजे आपल्याला। मी डॅडींच्या कानावर घालतो, ते आपल्याला काकीला शोधायला मदत करतील। वा 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 वा। हो सुनबाई, तुमच्या हाताला चव आहे। आम्हाला तुला खायला वेळ लागली, जावं। जावई बापू, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला। आता तुमचीच आठवण काढत होतो आम्ही, सकाळी सकाळी काय काम काढलं? डॅडी, कालपासून पुष्पा काकी घरात नाहीये, तिचा फोन पण लागत नाहीये। आम्ही सगळीकडे शोधलं, कुठंच नाहीये ती। ती तिकडं आली होती का? इकडे कशाला येईल? इकडे नाही आली, आणि आली असते तरी आम्हाला दिसली असती। कुठे गेले काहीच कळणं झालं, सगळीकडे शोधलं पण कुठंच नाही ती। अचानक कुठे गेली? म्हणजे जाताना काय बोलली का तुम्हाला? कशाबद्दल? नाही म्हणजे जाताना काय बोलली तुम्हाला? काय वादभेद झाला का जाताना? हा डॅडी, तसा झाला होता, पण त्याच्यामुळे गेली का काय ते बी कळणं झालं। मी काय म्हणतो, आपण पोलिसांमध्ये कंप्लेंट करूया का? नको नको, एवढ्यात नको, बघू थोडी वाट, येईल ती। तुम्ही नका टेन्शन घ्या, आम्ही बी शोध घेतो तिचा। ठीक आहे डॅडी, ठेवू का? संकट टळलं, जीव भांड्यात पडला आमचा। चावी काय नंतर शोधता येईल। ही बया जर भलत असेल तर काहीतरी बोलले असते तर भलतच मागत पडलं असतं।
या डॅडी. हा. असं आहे तर मला एक सांगा, ती घरात नाही हे तुम्हाला कधी न कसं कळलं? सकाळी अंथरुणात बघितलं तर तिथं नव्हती. घरात सगळीकडे बघितलं. डॅडी गावात पण शोधून आलोय, कुठंच नाही सापडलेली. घरात काही भांडण बिंडण झालं होतं का? हा म्हणजे थोडं झालं होतं. तुळजाने घरगुती वाद झाला होता, पण त्या रागात घर सोडून निघून जातील असं वाटलं नव्हतं. खरं सांगू का जावई बापू, ही तुमची काकी आम्हाला आधीपासूनच पटली नव्हती. आधीपासून आम्हाला वाटत होतं या बाईत काहीतरी गडबड आहे. म्हणून तुम्हाला सांगून तुमच्यात वाद कशाला वाढवा. त्यात तुम्ही तिच्यात तुमच्या आईला बघायला लागले हे कळल्यावर तर आमची हिंमतच झाली नाही बुवा. नाही, काकी चांगली होती. पुरी हे आमचे केस आहेत ना, ते उन्हान नाही पांढरे झाले. माणसं ओळखताना आम्ही कधी बी चुकत नाही. या तुमच्या काकीला का आम्ही आज ओळखतो का? या तुमच्या घरात तिने काय काय भानगडी करून ठेवलं ते आम्हाला काय माहित नाही का? जाऊ द्या जा, शेळ्या कडीला कशाला उगाच उत आणायचा. मी काय म्हणतो, घरात ना काही दागिने पैसे गायब तर झाले नाहीत ना? हा, अहो, नाही डॅडी, काकी असं नाही काय करणार. हा, जावई बापू तुम्ही लय साध्यात. अहो काय कसं सांगू तुम्हाला आता, या पुष्पानं त्या बाजीनं तुमच्या वडिलांच्या शंकर तात्यांच्या हिशोबात किती वेळा गफलती केल्या होत्या. आम्ही किती वेळा त्यांचा चुकीचा हिशोब पकडलाय. आता सांगतो, परवा आली होती आमच्याकडं पैसे मागायला. तुला कशाला तर म्हणजे म्हातारपणाला आधार नको का? सगळ्या गावाला पैसे वाटत फिरता तुम्ही, मला दिलं काय बिघडलं? इथं तुमच्या नात्यातली नवरा गेल्यावर म्हातारपणी कसं होणार याची चिंता लागली होती तिला. मला तर वाटतं म्हातारपणचा बंदोबस्त करूनच पळाली ती. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.